या मुलाखतीची सुरुवात करूया. तिटता तिटकडदा तिटता तिटगिगे तिटकदा नकत तुंद दिगन तिटकता गदिगन गदिगन धा नुपुर छंद छन वाजत नुपुर सुख हाव भाव डमक डमक डमरू वाजत परण अजतिन गिड गिड गिणा नाथ गणपती गणेश लंबोदर भुजा चार शुंड सुंदर मन मोहे ब्रह्मा विष्णू महेश ताड दुर्पद गावत अति विचित्र गणनाथ आज पदंग बजावत सदा निकटा निकटा गता निडा निकटन धडंग गता धडंग गता गता धडंग गता धडंग गता धडंग गता श्रोते हो, नमस्कार. आज आपल्या या आकाशवाणी स्टुडिओमध्ये अतिशय छान असं संगीतमय नादमय वातावरण आपल्या सहकाऱ्यांसोबत निर्माण केलं. ते आहेत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची अलंकार पदवी मिळविणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पखवाज वादक महेश विठ्ठल सावंत. आज त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या आकाशवाणी स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या मुलाखतीची सुरुवात अतिशय मृदंगमय झाली आहे. तर सुरुवातीला सांगा की पखवाज वादन या कलेकडे आपण कसे वळलात आणि त्यानंतर आजवरचा आपला हा प्रवास कसा होत गेला. खरं सांगायचं झालं तर आम्ही कुडाळ तालुक्यामध्ये ग्रामीण भाग, माझा आंदुर्ले गाव, या ग्रामीण भागातून माझा जन्म झाला. लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड निर्माण झाली. वडील माझे शेतकरी कुटुंब आणि यातून सुरुवात झाली. आवड भरपूर होती, पण आवड असताना देखील आर्थिक परिस्थिती बेताचीच सर्व. शिकण्याची इच्छा असून वाद्य घरात नव्हत. बाग खुर्ची असे वाजवून त्यावेळी आपली कला काय असेल तो आनंद घ्यायचा अशी सुरुवात झाली. तिथून एक दिवस दशावतार नटसम्राट आपल्या सिंधुदुर्गचे कैलासवासी बाबी कलिंगण आपल्या सर्वांना सुपरिचित आहेतच, यांचं येणं जाणं असायचं आमच्या घरी, कारण माझ्या आजोबांचे ते जवळचे मित्र होते. एके दिवशी कलिंगण आजोबा आणि त्यांचे बंधू पांडुरंग कलिंगण हे आमच्या घरी कामानिमित्त आपल्या काही आले असताना नेमकं मला त्यांनी असं ते बाग खुर्च्या वाजवताना बघितलं आणि माझ्या आजोबांना सांगितलं की नातवाला काहीतरी शिक्षण दे, तबला वाजवतोय की बघ कसा बाकावर वाजवतोय, खुर्चीवर वाजवतोय, म्हणजे यातून तो कलाकार नक्कीच घडेल चांगला. त्यामुळे एक कलाकाराची लक्षणं दिसतात. तर आजोबा म्हणाले तबला घ्यायला का आपली एवढी ऐपत नाही सध्या किंवा आपण ते घेऊ शकत नाही. पण त्याने ते बरोबर हेरलं आणि ते शेवटी ते सुद्धा महान कलाकार होते, त्यामुळे कलेची अगदी त्यांना जाण होती चांगल्या प्रकारे. त्याने बरोबर ते हेरलं आणि दुसऱ्या दिवशी बाबींचे मोठे मुलगे म्हणजे सुपुत्र श्री भाई कलिंगण, आज कलेश्वर दशावतारचे ते मालक आहेत, ते भाई कलिंगणांकडे त्यांनी एक तबला आपल्याकडचा पूर्ण सजवलेला असा तबला त्यांनी मला पाठवून दिला आणि बोलले हा महेशला दे आणि आजपासून बाग खुर्ची नको, हा तबला वाजवायचा. आणि तो त्यांनी भेट मला पहिला दिला माझ्या आयुष्यामध्ये आणून. आणि त्यानंतर आता तबला दिला पण त्याच्याबरोबर डगा तर पाहिजे, मग डग्याचं काय करू. मग आमच्या घरामध्ये त्यावेळी तांब्याच्या कळशा असायच्या आणि बाबांनी काय केलं, त्यावेळी तांबटे म्हणून तो आम्ही ओळखायचो त्यांच्या ह्याला, ते आमच्या घरी यायचे अशी भांडी वगैरे घेऊन किंवा दुरुस्ती करायला. मग माझ्या बाबांना कल्पना झाली की आपण तो आपल्याकडे जी कळशी आहे तांब्याची ती त्यांच्याकडे देऊन त्याचा डगा करून घेऊया. आणि मग ती कळशी तांब्याची बाबांनी त्यांच्या त्या तांब्याट्यांकडे दिली, वेंगुर्ल्याचे होते ते, आणि त्यांनी त्याचा डगा छान बनवला आणि तो डगा आणला. बाबांनी तो कुडाळून रिपेअर करून आणला आणि डगा तबला माझ्या घरी पहिला आला, पहिलं वाद्य आलं. आणि मग त्यातून मग स्वतःचेच बोल आवडीने काय करायचं ते इकडे हात मारायचं तर तिकडे सुरुवात झाली. पण त्याची अक्षरं काही किंवा काही गंध नव्हतात. नंतर मग कॅसेटचा जमाना होता तो, पण घरात माझ्या टेप रेकॉर्डर नव्हता. पण आमच्या शेजारच्या घरामध्ये एक मुंबईकर त्यांनी आणलेलाच होता. मग काय करायचो, त्यांच्याकडे ते हिंदी पिक्चरची सगळी गाणी होती, पण मी काय करायचो, मग तेव्हा 18 रुपये कॅसेट एक भजनाच्या किंवा एक 20 रुपये 22 रुपये असे ते कॅसेट होत्या. कधी कधी एक एक कॅसेट भजनाची आणून जसं मिळेल तसं ती कॅसेट आणायचो आणि त्यांच्या घरी जाऊन मी शेजाऱ्यांच्या घरी ती भजनाची कॅसेट लावून
ती भजनं ऐकायचो आणि मग त्या भजनामध्ये कसा वाजवतात तबला पखवाज. पण मला तबला जरी डगा तबला घरी असला तरी माझा हा जो आज आपल्यासमोर मृदंग आहे, हा मृदंग म्हणजे पखवाज. मी काय करायचो, मग त्या ढगा तबला दोरीने मधून बांधला आणि त्याचा पखवाज असा आडवा केला, उभा वाद्य नाही आडवा करून ते वाजवायचं आणि ती कॅसेट ऐकायचं. मग त्यावेळी मला जास्त प्रभाव झाला कैलासवासी कृष्णा पवार बुवा यांच्या कॅसेटचा. म्हणजे त्यांचे शास्त्रीय रागदारी भजन म्हणून एक कॅसेट निघालेली त्याचवेळी. कॅसेटमध्ये हर हर हरेश्वरा करुणानंदा नटेश्वरा असं त्यांचं ते नोटिशन. त्याच्यानंतर तळवे तळहात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगतो, अशा त्या 101 चाली त्या बुवानी बांधलेल्या होत्या. आदरणीय केळुसकर बुवा आमचे भजन सम्राट यांच्या त्या चाली होत्या आणि ह्या कृष्णा पवार बुवानी एवढ्याच जिवंत केलेल्या आणि त्यातून शिवाजी पवार यांचं ते वाद्य होत पखवाज वाजवलेलं त्यांनी. ते मला इतकं प्रभावित करायला लागलं की अजून माझी ओढ झाली भजनाकडे, त्या वाद्याकडे. आणि यातून आजोबा परत माझे वारकरी म्हणजे पंढरपूरच्या वारी करायची, त्यामुळे धार्मिकता घरामध्ये असायची. पण असं कलाकार असे कोण नव्हते. बाबा माझे फक्त त्या आमच्या वारकरी भजनामध्ये म्हणजे आमचे सहदेव काका सहदेव सावंत त्यांच्या घरात एक भवानी मंदिर आहे आमच्या बाजूलाच, त्यांचं तिथे घर. त्यांच्या घरामध्ये एक तो मृदंग असायचा. पण तो कसं आम्ही लहान त्यावेळी वाजवायला जायचं किंवा आम्हाला ते थोडेसे वाजवायला द्यायचे न द्यायचे हा विषय असायचा, त्यामुळे भीती असायची. त्यांचा लावलेला असा तो खुंटीला असायचा मृदंग, पण तो थोडीशी भीती पण असायची वाजवायला जायला. बाबा मला त्यांच्या भजनामध्ये बरोबर घेऊन जायचे, आमचं ते वाडीचं भजन. पण बाबा स्वतःची झांज त्यांनी घेतली होती, ती झांज वाजवायचे, तो ताल धरायचे, मला आपल्या मांडीवर बसवायचे आणि भजनामध्ये आम्ही तल्लीन व्हायचो. आणि असं करता करता आवड ही खूप वाढत गेली. त्याचवेळी मी ठरवलं की मी चांगलं शिकणार आहे, मला शिकायचं आहे. कारण काही जण मुंबईतनं आलेले इथे आमच्या गावी श्री अरुण मांजरेकर सर असतील, यांचं वगैरे वादन कधीतरी असं ऐकलं की वाटायचं म्हणजे आम्ही वाजवतो ते कसं ऐकून वाजवतो, त्याचे काय बोल माहीत नाही, पण ते थोडंसं वाजवलं, तिरकेट तख्ता वाजवलं की हां हे काहीतरी बाबा वेगळं वैशिष्ट्य काहीतरी वाजवता येत, म्हणजे असं मला वाजवता आलं पाहिजे अशी आमची ओढ असायची. मग शिकायचं काय, तर शिक्षणासाठी बाबांना सांगितलं. बाबा म्हणाले कुठे जायचं शिकायला, काय आपली काय परिस्थिती नाही एवढी, शिक्षणासाठी खर्च असतो, प्रवास असतो, सगळ्या गोष्टी आहेत. नाही बाबा म्हटलं मला शिकायचं आहे. मग बाबांनी काय केलं, गोविरीचे मधू गावडे म्हणून तबला वादक, म्हणजे ते आदरणीय कैलासवासी शशी पोतकर सर यांचे ते शिष्य, त्यांच्याकडे बाबा गेले माझ्यासाठी त्यांच्या घरी गोवेरीला आणि त्यांना सांगितलं की आमच्या घरी याल का शिकवायला. ते बोलले मी एकट्यासाठी येणार नाही, त्याच्यासाठी मला एक 4-5 तरी मुलं पाहिजेत किंवा 10 मुलं पाहिजेत, अशी असतील तर मी त्या ठिकाणी येईन. आणि त्याप्रमाणे आम्ही वाडीतली बाबांनी मग ती मुलं अशी जमा केली म्हणजे काय, त्यांना आवड प्रत्येकाला असली तर ती शेवटी राहणार ना. जमा केली खरी, ते यायला पण लागले, साधारण 1 महिना आले, पण नंतर कोण असे त्याच्यामध्ये टिकलेच नाहीत. थोडक्यात आता माझी आवड आहे त्यामुळे मी रेग्युलर क्लास करायचो जायचो, पण ते काय बाकीची मंडळी शिकायला त्यांच्याकडे काय टिकली नाहीत. आणि नंतर बोलले ते मी एकट्यासाठी काही येणार नाही, काय करायचं म्हटलं पुढे. मग आमचे दुसरे इकडचे बाल्या गोसावी म्हणून पाटाचे, ते त्यांनी त्या डबलबारी केलेली आणि त्यांच्या डबलबारीमध्ये आम्हाला कळलं की ते मृदंगसुद्धा मुंबईला वाजवायचे. मग आम्ही त्यांची भेट घेतली तर ते बोलले मला शिकवता येणार नाही, मी वाजवतो पण मी शिकू शकत नाही. मग दुसरे बाळा नांदोसकर म्हणून ते तबला वादक आहेत, त्यांना मी हवं तर घेऊन येतो. ते पण तसंच झालं, थोडे दिवस आले पण एकट्यासाठी काय 1 महिनाभर आले असतील, जास्त नाही. मग तिथे पण आपला प्रवास थांबला आणि मला खूप दुःख झालं, म्हणजे खूप वाईट वाटू लागलं की मी शिकायचं आहे पण मला कोण शिकू शकत नाही आणि माझ्याबरोबर कोण शिकू शकत नाही, ही खंत घेऊन होतो. जेव्हा आपण खरंच सांगतो म्हणजे एखादी इच्छाशक्ती दृढ असते ना, तेव्हा परमेश्वरसुद्धा कधी कधी कसोटी बघतो, परीक्षा घेत असतो. तसंच झालं. एक दिवस आमच्या पाट माऊली मंदिरमध्ये डबलबारीचा सामना होता आणि त्यावेळी तिथे चंद्रकांत खोतबुवा आंबेरीचे आणि माणगावचे दीपक नानचेबुवा यांच्यामध्ये डबलबारी सामना. त्या दीपक नानचेबुवांकडे माझे गुरुजी, म्हणजे आत्ता मी सांगतो गुरुजीबद्दल, तर गुरुजी त्यांच्याकडे तिथे वाजवायला आलेले डबलबारी. दुसरी अपोजिट बुवा होते त्यांच्याकडे गजानन देसाई होते, श्रीमान आमचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व. तर त्यावेळी मी देसाईंचं नाव ऐकलेलं, पण दादा परब हे शाळेच्या बोर्डवर ते बाहेर लावलेला त्यांनी बोर्ड, शाळेच्या बोर्डावर, ते आता डिजिटल बॅनर झाले, त्यावेळी ते बोर्डावर लिहायचे बारीचा सामना किंवा काय, आणि बोर्डावर नाव वाचलं तर दादा परब. म्हटलं कोण हे वेगळे आहेत, देसाईंचं नाव ऐकले पण हे कोणतरी नवीन आहेत बहुतेक असं म्हणतोय मी. आणि मी खास करून ती बारी वाद्यासाठीच ऐकायला किंवा भजन जास्त वाद्यासाठीच ऐकायचो. आणि गेलो आणि पहिली बारी देसाईने वाजवली आणि दुसऱ्या वेळी माझे गुरुजी वाजवायला बसले आणि काय ती नजाकत, म्हणजे तो मृदंग राजेशाही जो वाजला, ढोलकी जी वाजली
आणि ते मी ऐकून खरं सांगू त्या माऊली मंदिरला मी अक्षरशः त्यावेळी अल्लड वयामध्ये म्हणजे नाचायला सुरुवात केली. एवढं मी प्रभावित झालो माझ्या गुरुजींच्या वादनाने. आणि त्याचवेळी माऊली मंदिरात तिथे शपथ घेतली की मी आयुष्यामध्ये जर गुरु करेन तर एकच गुरु करेन, आणि ती देखील व्यक्ती जी आहे, बोर्डावर नाव आहे दादाप्रमाणे ज्यांनी वाजवलं, त्यांनाच गुरु करेन असं त्यावेळी ठाम विश्वास केला. कुठले पण असू दे, काय पण असू दे, यांनाच मी गुरु करणार असं मनापासून मी ठरवलं. आणि त्याच्यानंतर ते बारी वाजवले आणि जायला निघाले. आता दादाप्रभ कोण, कुठले, काय हे मला काही माहीत नव्हतं. मग माझ्या मित्राला दुसऱ्या दिवशी सांगितलं, रामदास महापणकर म्हणून पिंगुळीचे माझे मित्र आहेत, त्यांना बोललो, रामदास की अरे अशी डबल बारी झाली आणि दादाप्रभ म्हणून कोणतरी वाजवायला होते आणि त्यांचं वादन इतकं छान झालं आहे की मला आता शिकायचं आहे. तर मी इच्छा केली आणि माझी प्रतिज्ञा केली की मी त्यांच्याकडे शिकणार. तू जरा चौकशी कर, कारण तू इथे पिंगुळीला शहराच्या बाजूला राहतोस, आम्ही गावातले, त्यामुळे मला म्हटलं तेवढं कोण सांगत नाही, पण तुला जर का माहिती मिळाली किंवा त्यांचे क्लास आहेत काय, मला म्हटलं त्यांना सांग, शिकायचं आहे, काय ओळख मिळते काय बघ. मग तो बोलता बोलता त्यांच्या शेजारी एक आनंद चव्हाण म्हणून होता, त्यांना बोलला. तर आनंद बोलला की अरे दादाप्रभ माझे चुलत मामाच लागतात, डबलबारी वगैरे वाजवतात ते, पण शिकवतात की माहिती नाही मला. तर आपण जाऊया म्हणाले. तो माझा मित्र माझ्यासाठी भोईच्या केरवडे, गाव आमच्या गुरुजींचा भोईचे केरवडे, त्या ठिकाणी गेला आणि तिथे मग त्याने गुरुजींची भेट घेतली. सांगितलं असं असं महेश तुमच्या वादनाने खूप प्रभावित झाला आहे आणि त्याची इच्छा आहे. तर बोलले शिकूया, पण माझा क्लास कुडाला वगैरे नाही, त्याला इकडे मुळद्याला यावं लागेल. मुळद्याला एक छोटीशी देवळी आहे आणि या देवळीमध्ये त्यांचा क्लास चालायचा. तर त्यावेळी मग तिथे मला सांगितलं त्यांनी यायला आणि तिथे भरपूर गर्दी होती आणि बघितलं मुलांचं, म्हटलं आपला निभाव कितपत लागेल. तरी पण गुरुजी म्हणाले ये, तुझी आवड आहे, शिकायचं आहे. म्हटलं होय शिकायचं आहे मला. अजून माझा प्रवास तिथून सुरू झाला. गुरुजींनी मला खरंच म्हणजे मी आजही सन्मानाने सांगतो की मला माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर श्री दादाप्रभ हे गुरुजी लाभले म्हणून एवढा माझा प्रवास संगीत कलेमध्ये सुरू आहे. कारण गुरुनी मला प्रेम दिले, त्यांचे जे आशीर्वाद आहेत आणि हे सर्व जे काही आहे आजपर्यंतचं सर्व माझं संगीत कलेतील प्रवास आहे, तो खरंच मी सर्व श्रेय माझ्या गुरुजींना देईन. त्याचप्रमाणे माझे आजोबा, ज्यांनी परिस्थिती नसताना सुद्धा मला त्यांनी शिकायला पाठवलं. माझे बाबा सुद्धा, आज माझे बाबा आजोबा हयात नाही, तरी पण हे सर्व जे आहे ते त्यांना श्रेय मी अर्पण करतोय. अतिशय छान. मृदंगाची उत्पत्ती याबद्दल आपण आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा. मृदंगाच्या उत्पत्तीबद्दल जर सांगायचं झालं तर मृदंग हे पुराण काळापासून चालत आलेलं वाद्य आहे. म्हणजे देवदेवतांच्या काळापासून या वाद्याची निर्मिती आहे. तबला हा खूपच उशिरा झाला आत्ता, पण पुराण काळापासून जेव्हा आपण या ग्रंथामधून पण जेव्हा बघतो त्यावेळी आपल्याला मृदंग हे वाद्य आपल्याला शास्त्रामध्ये वाचायला मिळतंय आजही. आणि याच्या उत्पत्तीबद्दल जर सांगायचं झालं तर भगवान शिवजी म्हणजे भगवान शिवशंकर यांनी जेव्हा त्रिपुरासुर नामक दैत्याचा वध केला आणि या त्रिपुरासुराचा वध केल्याच्या नंतर ती मातीची होती, म्हणजे जे रक्त जे त्रिपुरासुराचं होतं त्या मातीत मिसळलं आणि ही रक्तमिश्रित माती यापासून या मृदंगाची उत्पत्ती झाली. म्हणजे त्या आनंदामध्ये भगवान शिवजी तांडव नृत्य करू लागले आणि तिथे ब्रह्मदेव उपस्थित होते, गणपती गजानन उपस्थित होते. आणि त्यावेळी ब्रह्मदेवांना असं कल्पना झाली की समजा या शिवजींच्या तांडवाला आपण जर काहीतरी वाद्य वाजवलं, जसं त्यांचं डमरू वाजतंय तसं जर त्यांच्या तांडवाला आपण काय वाजवलं तर अजून खूप बहरेल आणि हा आनंद साजरा करतायत शिवजी. मग त्यावेळी ब्रह्मदेवाने त्या रक्तमिश्रित मातीचा असा गोल असा आकार मृदंगासारखा तयार केला. त्याच्या दोन्ही बाजूला त्याचीच ख्याल म्हणजे कातडी त्रिपुरासुराची लावली. ते गणपती बाप्पाने वाजवलं पहिलं. आणि मृद अधिक अंग म्हणजे ते रक्तमिश्रित माती, मृद म्हणजे मृदा म्हणजे माती, हे मातीपासून त्यावेळी बनवला तो, त्यामुळे त्याचं नाव मृद अधिक अंग म्हणजे मृदंग म्हणून प्रचलित झालं पुढे. त्याचप्रमाणे याला पखवाज सुद्धा म्हणतात. मृदंग आणि पखवाज वेगळे नाहीत, एकच. तर पखवाज म्हणजे काय, तर पख म्हणजे पंख. जसा पक्षी हवेत उडताना आपल्या पंखांची हालचाल करतो, फडफड करतो, तसं मृदंग वाजवताना त्याच्या हाताची हालचाल होते, त्यामुळे त्याला नाव पखवाज असं सुद्धा मिळालं. आणि पखवाज हे शास्त्रीय वाद्यसुद्धा म्हणून महत्त्वाचं वाद्य आहे एक. आणि यामध्ये आपल्याला ध्रुपद, धमार या शास्त्रीय ज्या गायकी आहेत आज थोडा लोप पावलं चाललेल्या आहेत, पण यासाठी प्रमुख वाद्य म्हणून हे मृदंग होतं. राजदरबारी संगीतामध्ये सुद्धा आपण बघतो ध्रुपद वगैरे अनेक ध्रुपदी गायक होते, तर यांनासुद्धा मृदंगाची साथ महत्त्वाची होती.
त्याचप्रमाणे स्वतंत्र वादन म्हणजे सोलो वादन हे सुद्धा एक प्रमुख आहे मृदंगाचं. यामध्ये कथ्थक नृत्यालासुद्धा मृदंग अत्यंत साथीसाठी उपयुक्त असा आहे. तसंच यामध्ये खुल्या बाजाचं वाद्य असल्यामुळे चौताल, सुलताल, तेवरा, धमार असे मृदंगाचे ताल प्रचलित आणि त्याचप्रमाणे अप्रचलित तालसुद्धा बरेच आहेत याचे. दुसरा भाग म्हणजे वारकरी संप्रदाय आपला महाराष्ट्राचा. इथे आपल्याला अभंगाला मृदंगच हवा, मृदंगाचीच साथसंगत झाली पाहिजे, तरच तो खऱ्या अर्थाने अभंग सार्थकी आहे. कळलं का? तबला हा नंतर उशिरा जन्मला. ज्यावेळी ख्याल गायकी जन्माला आली त्यावेळी तबल्याचा उगम झाला. असं म्हणतात की तोडा तब्बी बोला. तोडा म्हणजे कापला नाही, तर त्याचे दोन भाग केले, म्हणजे एक डगा असा एक भाग आणि तबला असा एक भाग. त्यावेळी झाला त्याचा तो तबला. असं म्हणतात तो तबला नंतर आला असं आहे. पण हे प्राचीन काळापासून नव्हे तर पुराण काळापासून चालत आलेलं हे मृदंग वाद्य आहे. आणि आजही यामध्ये बरेच विद्वान कलाकार घडले किंवा गुरुतुल्य व्यक्तिमत्व यातून घडले आणि आज ज्ञानदानाचं कार्य मृदंग संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व करतायत आणि मृदंग खूप मोठ्या नावारूपाला आहे आत्तासुद्धा. सर, याचं छोटंसं सादरीकरण होऊ दे. तांडव प्रसिद्ध आहेत, म्हणजे अनेक देवदेवतांची तांडव आहेत. यामध्ये आपण काही तांडव आणि चक्रधार सादर करू. अतिशय सुंदर. सिंधुदुर्गात राहूनही आपण एशिया पॅसिफिक वर्ल्ड रेकॉर्ड पार पाडलात आणि आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संगीत कलेचा झेंडा 7 समुद्र पार नेलात. त्याविषयी सांगा. या लाल मातीची सेवा करताना खरंच मला
मुंबई पुणेसारख्या ठिकाणी देखील खूप बोलावणं होतं की तुम्ही सर इकडे या, इकडे आपल्याला ज्ञानदान कार्य आपण चालू करू. खरं सांगू, मी माझ्या एक मनाला असं वाटतं की मी ज्या ठिकाणी वाढलो, ज्या ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि या लाल मातीची सेवा करायला मला खूपच म्हणजे प्रिय आहे मला. कारण बाहेर मी जाऊन पैसा कमवू शकलो असतो खऱ्या अर्थाने सांगायचं तर एका शब्दामध्ये आपण सरळ, पण ते नको आहे. तर माझ्याप्रमाणे देखील बरीच गरीब कुटुंबातील मुलं असतील, काय असतील, कारण आपल्याकडे कोकणामध्ये असे काय कलाकार जे घडतात ते गर्भश्रीमंत नाहीत. खरंच आपल्या अशा गरीब लोकांमध्ये सुद्धा चांगले कलाकार दडलेले आहेत. मग यांना सायास जास्त पडू नये आणि यासाठी मी देखील आज सिंधुदुर्गामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन शिकवतो. माझ्या घरी आणि शिकायला या नको, मी तुमच्यापर्यंत येतो आहे, त्या ठिकाणी तुम्ही या. म्हणजे आज सिंधुदुर्गामध्ये माझ्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्या श्री जगन्नाथ संगीत विद्यालय जे माझ्या गुरुजींचं विद्यालय आहे, याच विद्यालयामध्ये मी या शाखामध्ये पखवाज ज्ञानदानाचं कार्य करतो. आणि हे करत असताना म्हणजे असं वाटलं की या सिंधुदुर्गासाठी देखील आपल्याला माझ्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग यावेळी वेगवेगळ्या विचारांनी काय करायचं जेणेकरून आपलं नाव मृदंगाचं जगाच्या नकाशामध्ये कुठेतरी सुवर्ण अक्षराने लिहिलं जावं, ही एक कल्पना मनामध्ये असायची. आणि यात एशिया पॅसिफिक वर्ल्ड रेकॉर्ड जे आपण म्हणता, हे 4 जानेवारी 2020ला हा कार्यक्रम झाला आणि यामध्ये 151 पखवाज आणि 35 कथ्थक नृत्य. म्हणजे यावेळी मला साथ लाभली ती सौ अनुजा गांधी मॅडम, नुपूर कला मंदिर देवगडच्या. म्हणजे त्यासुद्धा कथ्थक अलंकार आहेत आणि संपूर्ण त्यांचे पण विद्यार्थी वर्ग आहेत. जे सहकारी श्री दत्तप्रसाद खडपकर असतील, श्री सचिन कातवणकर असतील, अमितजी उमळकर आहेत, अतुल आहेत, सूरज आहे. म्हणजे या सर्वांना मी बोलून दाखवलं की आपण काहीतरी करूया, यासाठी वेगळं टॅलेंटेड आपल्याला जिल्ह्यातून करायचं आहे, पण असं करायचं आहे की ते जगाच्या इतिहासामध्ये याची नोंद झाली पाहिजे. आणि याला मी बोलता बोलता हा विचार कणकवलीचे पमा सिटी सेंटरचे श्री प्रदीप शेठ, प्रमोद शेठ मसूरकर साहेब यांना बोललो. ते म्हणाले आपण तुम्हाला मदत करू याबाबत, तुम्ही सर काय जे म्हणाल ते आपण बघू. आणि या दृष्टीने त्यांनी ऑनलाईन ती चौकशी केली आणि यातून एशिया पॅसिफिक वर्ल्ड रेकॉर्ड आपलं होऊ शकतं. 151 पखवाज आणि कथ्थक मिळून जे अजून झालेलं नाही, म्हणजे त्याची नोंद आपली होणार आहे, जागतिक नोंद होणार आहे. त्यामुळे म्हटलं चालेल सर. मग मी मॅडमची भेट घेतली. माझ्या गावामध्ये आंदुर्ले महोत्सव दरवर्षी भरतो. आमचे आदरणीय माजी सभापती कुडाळचे श्री संजयजी वेंगुर्लेकर यांना बोलून दाखवली इच्छा की या महोत्सवामध्ये आपण हा कार्यक्रम केला तर चालेल का. आणि माझ्या गावातून झालं तर म्हटलं मला खूप समाधान मिळेल. आंदुर्ले गावामध्येच आपला महोत्सव होता आणि त्यावेळी त्या तारीखला 4 जानेवारी 2020ला हा एशिया पॅसिफिक वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रम आमचा सादर झाला आणि त्याची नोंद GRRFने प्रमाणित केली आणि सर्वांना याचा खूप मोठ्या मोलाचं या सिंधुदुर्गासाठी हे कार्य झालं. आणि खरोखर माझ्या मृदंगाचं सेवा जगाच्या नकाशापर्यंत करता आली, हे मला खूप याचा आनंद आहे. नक्कीच सर, आता पंढरीची वारी सुरू आहे. अनेक वारकरी सध्या पायी दिंडी घेऊन निघालेत. तर एखादा पांडुरंग चरके अभंग याची छोटीशी झलक आमच्या श्रोत्यांना ऐकवा. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. वेढारे 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 पंढरी, वेढारे 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 पंढरी. मूर्ती लावा भीमाती, मूर्ती लावा भीमाती, मूर्ती लावा भीमाती, मूर्ती लावा भीमाती. चला चला संत जन, चला 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 चला
मूर्ती लावा भीमाची रे, मूर्ती लावा भीमाची रे, मूर्ती लावा भीमाची रे. लुटा लुटा पंढरपुरा, लुटा लुटा पंढरपुरा. लुटा लुटा पंढरपुरा. धरा रखुमाईचा बरा, धरा रखुमाईचा बरा, धरा रखुमाईचा बरा, धरा रखुमाईचा बरा. वेढारे 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 पंढरी, मूर्ती लावा भीमाची रे, मूर्ती लावा भीमाची रे, मूर्ती लावा भीमाची रे, मूर्ती लावा भीमाची रे. तुका म्हणे चला चला घावनी जाणी घातला. तुका तुका म्हणे चला चला घावनी शाणी घातला. वेढारे 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 पंढरी, मूर्ती लावा भीमाची रे, मूर्ती लावा भीमाची रे, मूर्ती लावा भीमाची रे, मूर्ती लावा भीमाची रे, भीमाची रे, भीमाची रे. श्रोते हो, संगीत वादक महेश विठ्ठल सावंत यांनी आपली कलाच जपली नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम कौतुकास्पद आहे. सर, आपण या ज्ञानदानाचा प्रचार आणि प्रसार कसा करताय त्याविषयी आम्हाला सांगा. मला भजनामध्ये गाता आलं पाहिजे, भजनामध्ये मला पखवाज तबला वाजवता आला पाहिजे. म्हणजे बाकी या परीक्षा वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत, पण सुरुवातीचा ओढ असतो तो फक्त भजन वाजवून. कारण आपल्याकडे कोकणामध्ये गणेशोत्सव, गणपती बाप्पा आणि चतुर्थी आणि त्याच्यात चालणारी जी भजनं, त्यामुळे या भजनाकडे पहिला आधी सर्वांची आवड महत्वाची. प्रत्येकाचं शिक्षण हे पहिलं भजनासाठीच सुरुवात होतं आणि असंच माझंही. कारण भजन फक्त वाजवायचा हा ध्यास होता मनामध्ये. भजनामध्ये मला मृदंग वाजवता आला पाहिजे. खरं सांगू, यावेळी हा प्रवास करत असताना भजनाच्या अनेक डबल बाऱ्या वाजवल्या. आदरणीय गुरुवर्य भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा असतील, म्हणजे त्यांच्या अनेक वेगवेगळ्या तालामध्ये त्यांची भजनं असतील. खडपकर सर सांगतील आपल्याला की 23 मात्रापासून अगदी 53-55 मात्रापर्यंत अशा बुवांच्या रचना नोटेशनच्या. आणि हे सर्व गुरुजींच्या, माझ्या डॉक्टर श्री दादाप्रभू यांच्या आशीर्वादामुळे खरं सांगू, हे एवढं असं भजन साथसंगत करताना कधी त्रास जाणवला नाही. म्हणजे काय तर ही जी आवड भजनाची आणि त्यातून गुरुजींचं मार्गदर्शन, आणि हे मार्गदर्शन जेव्हा अधिक आपल्याला प्रभावशाली वाटतं तेव्हाच वाट आपली खऱ्या अर्थाने त्या कस लागतो शिक्षणाचा. बरं. आता यापुढे जाऊन जर आता गांधर्व महाविद्यालयाचा आपण अलंकार घेऊया, तर माझे गुरुजी सिंधुदुर्गातून सर्वप्रथम पखवाज विशारद पदवीधारक झाले 2007 साली, म्हणजे 6-7 साली असतील. त्यावेळी पखवाजमध्ये विशारद होता येतं हे कोणाला माहीत नव्हतं. तबल्याच्या विषयामध्ये तबला वादक विशारद होते, पण मृदंग वादक म्हणून माझे गुरुजी डॉक्टर श्री दादा परब सिंधुदुर्गातून पहिले पखवाज विशारद होण्याचा त्यांचा मान मिळाला. आणि तो आमच्यासाठी खऱ्या अर्थाने खूप अगदी मौलाचा दगड होता, कारण आमचे गुरुजी विशारद झाले. आणि यानंतर गुरुजींनी मला सांगितलं की तुझं देखील विशारद झालं पाहिजे आणि या दृष्टीने तो अभ्यासाची तयारी कर. मी मुंबईला जातोय
कारण गुरुजींना अचानक मुंबईला स्थायिक व्हावं लागलं. डोंबिवलीला इथे राहतात सध्या ते आता वास्तव्य. तर त्या दृष्टीने तुझा अभ्यास कर आणि त्यासाठी मला ओळख करून दिली त्यांचे गुरुजी आदरणीय श्री प्रमोद मुंडगे सर. मग ते मला तालीम द्यायचे लेहऱ्याबरोबर वगैरे आणि आम्ही क्लास कुडाळचा आटोपला की मुंडगे गुरुजींना बोलून घेऊन लेहऱ्याबरोबर मी ती साथसंगतला बसायचो आणि यातून त्यांचं पण मार्गदर्शन मला मिळालं. आणि 2008ला सिंधुदुर्गातून दुसरा विशारद होण्याचा मान मला मिळाला. म्हणजे गुरुजींच्या नंतर विशारद मी 2008ला झालो. आता विशारद झाल्याच्या नंतर पुढे असं वाचनात होतं की अलंकार वगैरे असतं काहीतरी. पण आता गुरुजी माझे मुंबईला, मी गावी, मी शिकायचं गुरु. माझा ध्यास असा आहे की मी माझ्या एकलव्यप्रमाणे मी एकच माझे गुरु करेन असं माझा ध्यास होता. त्यामुळे अन्य होते शिकवणारे मुंबई पुण्याला असे बरेच असतील, कुठे असतील, पण मला एवढं शक्य पण जाता नाही झालं असतं. पण गुरुजींचा आदर्श आणि सर्व जे आशीर्वाद आहेत त्यानुसार मी यामध्ये अभ्यास सुरू ठेवला. आणि यातच मला एक माझे गुरु भेटले, ते म्हणजे आदरणीय डॉक्टर श्री सचिन कचोटे सर कोल्हापूर. ते परीक्षा केंद्रावर आमच्या कुडाळच्या श्री राजन माडे सर यांचं आपलं जे केंद्र आहे साई दरबार म्हणून, ज्या गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा विशारदपर्यंतच्या होतात. मग या केंद्रावर त्यांची परीक्षक म्हणून नियुक्ती होती कचोटे सरांची आणि त्यांची आणि माझी मुलाखत झाली आणि आमच्या मुलग्यांचं त्यांनी परीक्षण केलं, विद्यार्थ्यांचं माझ्या. त्यावेळी ओमकार वेंगुर्लेकर, चिन्मय माधव अशी मुलं, त्यावेळी सोहम राऊळ, त्यावेळी त्यांचं परीक्षण त्यांनी केलं आणि त्यांना खूप भावलं ते त्यांनी केलेलं सादरीकरण आमच्या विद्यार्थ्यांनी. आणि मला म्हणाले, सर तुम्ही विशारद झालात, मग अलंकार का करत नाहीत, असं मला त्यांनी प्रश्न यावेळी केला. म्हटलं सर अलंकार केलं असतं, पण इथे म्हटलं मृदंगामध्ये अलंकार झालेले कोण नाहीत आणि मला अभ्यास कसा मिळेल. आणि नेमका अभ्यास म्हणजे त्यावेळी आत्ता जो आहे तो 2006चा म्हणजे गांधर्व महाविद्यालयाने परत केला, पण त्यावेळी माझ्यावेळी 2013चा अभ्यासक्रम मला मिळाला. म्हणजे अत्यंत कठीण. आत्ताच्या अलंकारच्या ज्या अभ्यासक्रमाचा सिलेबस जो आहे तो सहज आपण करू शकतो, पण मला जो अभ्यासक्रम मिळाला त्यावेळी परीक्षा करण्यासाठी म्हणजे माझी खरोखर कसोटी होती ती मोठी. आणि 2013ला गांधर्व महाविद्यालयाने पूर्ण नवीन केलेला होता सिलेबस आणि अशा त्याच्यामध्ये क्लिष्ट सर्व म्हणजे अष्टमंगल ताल असतील किंवा जयताल, शंकर ताल, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे ते ताल पण होते त्यासाठी. वेगळं म्हणजे मी कधी न ऐकलेलं सुद्धा याच्यामध्ये काही बरेच जणांच्या हिस्ट्री असतील काय. तर हे सर्व मी पाहिला अभ्यास आणि म्हटलं गुरुजी अग्निदेवी आहे, होईल की नाही मला वाटत नाही. म्हणाले तू कोल्हापूरला येशील का, आल्यावर मी थोडंसं माझ्या तबला अंगाने तुला सांगेन, पण मृदंग मी काही शिकवत नाही, तबला अंगाने थोडंसं काही मी मार्गदर्शन मला जमेल तसं मी करेन. म्हटलं ठीक आहे सर. मग मी माझे बरोबर सहकारी माझ्या गावचे तबला विशारद झालेले अरुणजी केळुसकर सर त्यांना घेऊन आम्ही कोल्हापूर गाठलं आणि गुरुजींनी थोडंसं तबला अंगाने डायरेक्शन दिलं. तो मला साचा जो आहे तो थोडासा उपयोगी पडला आणि त्यातून मग धाडस केलं मी की अलंकारला बसायचं. गुरुजींनीच मला सही शिक्का त्यावेळी दिला कचोटे सरांनी. पुणे गोडसे केंद्रातून परीक्षा दिली. 2016ला अलंकार पदवी जिल्ह्यातून, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम अलंकार उत्तीर्ण झालो. माझ्या गुरुजींना याचा आनंद खूप म्हणजे गगनात मावेनासा झाला. कारण गुरुजींना सुद्धा मी सर्जिकल केलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, गुरुजींना मी सांगितलं नाही. माझे गुरुजी डॉक्टर दादा परब असू दे, बालचंद्र केळुसकर बुवा आहे, या कोणाला मी कल्पना दिली नाही की मी अलंकार देतोय म्हणून. कारण मलाच काही माहीत नाही त्याच्यातून जाऊन काय होईल पुढे आणि काय. त्यामुळे थोडंसं नंतर मी ज्यावेळी उत्तीर्ण झालो आणि तिथे माझी गोडसे विद्यालयातून त्या अलंकारच्या परीक्षेला सर्वोत्तम छात्र म्हणून माझी निवड झाली एवढ्या त्या विद्यार्थी वर्गातून. आणि त्यातून मग पुढे गेल्याच्या नंतर आपण आकाशवाणी म्हणजे खरंच हे अगदी प्रत्येकाच्या घराघरामध्ये हा रेडिओ असायचा म्हणजे असायचाच. आजही आहे, कळलं का, आणि आताही आहे आणि ऐकता आहेत. आता देखील भारतीय आपले जवान सीमेवर सुद्धा तिथे दूरदर्शन बघू शकत नाहीत, पण आपला रेडिओ आकाशवाणी ते नक्कीच ऐकतात. हा आपल्या अभिमानाची गोष्ट आहे सर्वांसाठी. खरं सांगतो, आकाशवाणी ते आम्ही देखील ऐकताना सकाळची जी तो ध्वनी तरंग, तो स्वर तरंग, म्हणजे तो उठायला एक वेगळ्या प्रकारचं ते वातावरण निर्मिती असायची किंवा आहे. आणि त्याचप्रमाणे जे अभंग, आता पंढरपूरची एकादशी असली की भीमसेन जोशींचे, आदरणीय पंडित भीमसेन जोशी, म्हणजे त्यावेळी आम्ही ऐकायचो. ते आज
काय आम्ही आयुष्याच्या अंतापर्यंत विसरू शकत नाही. म्हणजे लता मंगेशकर असतील, म्हणजे ह्या सर्वांना आपण आकाशवाणीने एक वेगळं स्थान दिलं आणि आज ते स्थान प्रत्येकाच्या घराघरात मनामनामध्ये आहे हे नक्कीच, आणि ते कधी पुसणारे नाही हे 100%. आणि या आकाशवाणीचं देखील मग मला कचोटे सर बोलले, आता अलंकार झालात, मग पुढे काय? तर म्हटलं तुम्ही सांगाल तसं मार्ग मला द्या, मी त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो. तर बोलले तुम्ही सांगली आकाशवाणीला ॲप्लिकेशन द्या, ते तुमचं ऑडिशन होईल. तर म्हटलं ठीक आहे सर. मग तिकडचं मला त्यांनी पत्ता दिला, ऑडिशन दिलं. मग त्यांनी मला पुढे रत्नागिरीला पाठवलं आणि यामध्ये सुद्धा मला आपल्या आकाशवाणीची ग्रेड मिळाली. याबद्दल मी खरंच आकाशवाणीचे मनपूर्वक आभार मानतो आधी याबाबत. आणि पुढे जाऊन आता भारतीय संगीत कलापीठ, जसं गांधर्व महाविद्यालय, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामध्ये विशारद अलंकार होता येतं एवढं माहीत होतं. पण या पुढे जाऊन भारतीय संगीत कलापीठ म्हणजे जे आज वारकरी जे शिक्षण आहे, यातून सुद्धा जे आज यांसारखे भजनी बुवा आहेत, म्हणजे जे शास्त्रीय म्हणजे ख्याल वगैरे किंवा एखादी बंदिशी शिकावे लागतात किंवा त्या तसा अभ्यास करावा लागतो, तर गांधर्वाच्या परीक्षेला गेलं पाहिजे पूर्ण शास्त्रीयमध्ये. पण यामध्ये आपण भजन गाणारे सुद्धा बरेच आहेत, जे शास्त्रीय शिकत नाहीत, भजन शिकतात. मग या भजनातून सुद्धा त्यांना विशारद पदवी मिळते. कवी कुलगुरू कालिदास विद्यालयाची सुद्धा त्यांना प्रमाणित सर्टिफिकेट मिळतं. कळलं की नाही? अशी याच्या दुहेरी त्याचा फायदा होतो आणि याचा सुद्धा उपयोग जसं आता 10वीच्या गुणांसाठी, वाढीव गुणांसाठी जसं गांधर्व महाविद्यालय देतं, तसं आपलं भारतीय संगीत कलापीठ सुद्धा देतं. आणि हे केंद्र मला, या केंद्राचे प्राध्यापक श्री राहुल आघाडे सर, संभाजीनगर, मान्यता या आमच्या जगन्नाथ संगीत विद्यालयाला मिळाली. या भारतीय संगीत कलापीठाचं केंद्र प्रमुख मी आहे आणि यातून बरेच भजनी बुवा, गायक, शास्त्रीय गायक, पखवाज वादक, तबला वादक आज परीक्षा देत आहेत. शरद पदवी सुद्धा यातूनही ते संपादन करतायत. आणि असा प्रवास म्हणजे जिल्ह्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि होतोय. सर, पखवाज, ढोलकी या ज्ञानदानाचे काम आपण छानच करताय आणि प्रसारही खूप छान करताय. तर आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमाची सांगता पखवाज, तबला आणि ढोलकी या वादनाने सहकाऱ्यांसोबत होऊ दे. नक्कीच करूया. हे सर्वांना अधिराज्य करतच आलेलं वाद्य आहे. पण त्याबरोबर महाराष्ट्राची ढोलकी, आता या जर ढोलकीबाबत जर सांगायचं झालं तर आज आम्ही महाराष्ट्रामध्ये खऱ्या जिवंत असू. सर्वांना माहिती आपल्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला हिंदू धर्म हा अबाधित ठेवलेला आहे आणि आज या ढोलकीची सुद्धा यामध्ये मोलाचा वाटा आहे. ज्यावेळी परकीय शत्रूंवर आक्रमण करायचं असायचं महाराजांना, त्यावेळी महाराज काय करायचे, एक असं समूह बनवायचे नाच गाण्याचा. मध्ये त्यामध्ये ढोलकी एक वादक असायचा, बाकीचे नाचणारे असायचे. ती करमणूक मोगलांच्या छावणीत जायची घेऊन तो ग्रुप. त्या ठिकाणी ते गुप्तहेर असायचे. महाराजांचे जे जायचे ते वादक कलाकारामध्ये ते गुप्तहेर असायचे. ते महाराजांना माहिती पुरवायचे, कुठे दरवाजा आहे, कुठे सैन्य आहे, किती सैन्य आहे, दारुगोळा आहे, हा शत्रूंचा सगळा अभ्यास करायचे. आणि ते महाराजांना येऊन मग ही ढोलकी त्यावेळी मुख्य काम करायची वाद्य म्हणून. आणि या ढोलकीसाठी महाराष्ट्राची लाडकी ढोलकी बोलतो ती त्यासाठीच बोलतो आपण, कारण या ढोलकीमुळे आज आम्ही सर्व जिवंत आहोत. कळलं की नाही? त्यामुळे ही ढोलकी खूप प्रिय आहे आणि यासाठी या ढोलकी संदर्भात आपण बरेच जण टीका पण करतात की तमाशामध्ये वाजवली जाते, कारण हे सुद्धा लाकूड आहे, ते सुद्धा लाकूड आहे. फक्त फरक काय आहे, या नट बोल्टचा. या ठिकाणी पूर्वी वादी दोरीच लावली जायची, आता हे सोयीस्कर दोरीला नट बोल्ट लावतो. केलं सर्वांना उत्तर देण्यासाठी मी काय केलं, या मृदंगाबरोबर एक जुगलबंदी करूया की ढोलकी आणि तबला, म्हणजे ढोलकी भुलली मृदंगाला, सवे घेऊन तबल्याला, अशा प्रकारचं वाद्य करून 151 पखवाज, 11 ढोलकी, 5 तबला किंवा 7 तबला अशी आम्ही एकत्र एक जुगलबंदीचा कार्यक्रम बसवला. हा जुगलबंदीचा कार्यक्रम इतका सध्या लोकप्रिय झालेला आहे, म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे, इथे आता आपल्याला बरेच कार्यक्रम सिंधुदुर्गामध्ये आपल्या इथं होतात. सिंधुदुर्गाच्या बाहेर जर बघायला जाईल तर गोव्याला कार्यक्रम होत आहेत, मुंबईला होत आहेत, रत्नागिरीला केले. एवढंच नव्हे तर दक्षिण प्रांतात कर्नाटकमध्ये सुद्धा मुर्डेश्वर, त्याच्यानंतर उमामहेश्वर मंदिर, उडुपीला श्रीकृष्ण मंदिर मठा उडपीचा आपल्या राजांगण स्टेजला, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या रंगमंचावर सुद्धा आमचे 151 पखवाज बरोबर महाराष्ट्राची लाडकी 11 वादक, ढोलकी वादक घेऊन आम्ही ढोलकी सुद्धा जुगलबंदी केली. आणि हा थोडासा छोटासा एक प्रयोग आपल्या समोर, मृदंग शिवतांडव मगाशी राहून गेलं, ते शिवतांडव आणि ढोलकी जुगलबंदीचा आपण थोडक्यात एक प्रवास घेऊन या मुलाखतीची सांगता करणार आहोत. आणि खरंच मी आताच धन्यवाद मानेन आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्र, खरंच आम्हाला इथे आपण बोलावलं सर्व टीमने आणि आपण खूप छान मुलाखत घेतली. आणि कलाकारांना नक्कीच ही अभिप्रेत आहे, आजच्या तरुण वर्गाला आपल्या माध्यमाद्वारे नक्कीच त्याच्यातून कलाकार जे मनामध्ये दडलेले आहेत प्रत्येकाच्या,
ते या मुलाखतीद्वारे किंवा या वाद्याद्वारे नक्कीच आपल्या महाराष्ट्राला मिळतील, सिंधुदुर्गला चांगले कलाकार मिळतील आणि त्यांना सुद्धा खूप पोषक अशी मुलाखत आहे आणि यासाठी मी आपले मनपूर्वक धन्यवाद देतोय. आणि या कार्यक्रमाने आपण सांगता करूया तबला, पखवाज, ढोलकी, जुगलबंदीने. एकपट दीडपट दुप्पट धा दिलांग धाकी तिटक धा दिलांग धाकी तिटक दिगन धा दिलांग धाकी तिटक धा दिलांग धाकी तिटक येई धा दिलांग धाकी तिटक धा शिवतांडव धर 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 धरती धरती धर गंग धार शिवशंकर हर हर डिमिकी डिमिकी डिमीर बजतर दिक 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 दिकिट धान धा धा दिनता धा तिटक तग दिगन ग दिगन धा जटा जुट चंद्रमुकुट धा जटा जुट चंद्रमुकुट धा जटा जुट चंद्रमुकुट धा गे गे ता गे शिवतांडव दुसरं तिसरं जाते तिट 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 तागिन तागिन धेत्तडान धिंतडान दिग्ग दिगन धुमकिट तक दिकिट तागिन दिकिट छत्रपति जगतपति देवपति महादेव दिकिट 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 गले मुंड माल शोभित हे चंद्रमा तक धुमकिटक डिमिकी डिमिकी डमरू बजत विघ्न हरत धरित दूर करत त्रिकृतक दानन दिकिट तागिन तागिन धिंता कत नगन धान गदी तिट तिटत दा शारदा हि धरत ध्यान गुणी जन सब करत दतिट दिटत धेत्तडान पति मृदंग राज बजत दा जगदा दिट
तिट तिट त्रिकृतकता धान्न धा तिट 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 कृते धा तिट त्रिकृतकता तिट तिट कथा त्रिकृतकता कथ त्रिकृतकता गिन धत्त धा गिन धागिन धागे तिट त्रिकृतकता गिन धा तुन तुन त्रिकृतकता गिन धा तुन तुन त्रिकृतकता गिन धा ता तिट 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 त्रिकृतकता धान्न धा तिट 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 कृते धा तिट त्रिकृतकता तिट तिट कथा त्रिकृतकता कथ त्रिकृतकता धत्त धा गिन धागिन धागे तिट तागिन त्रिकृत तुन तुन त्रिकृतकता गिन धा तुन तुन त्रिकृतकता गिन धा तुन तुन त्रिकृतकता गिन धा ता तिट 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 धगे तिट धगिन धगे तिट देत दिन दिन देत धा तिट दिटा दिक तिट दात्रक धडगन कत्त कत तिट कत्र कतिट तिट कथा कतिट तिट कथा कतिट तिट कथा कतिट कत्त दगन तुन्न धा दिन दिनक धा दिन दिनक धागे तिट तुन्न तागे तिट तुन्न पंच गणपति पंच पांडव नट नारायण नट नरे हर पुष्प चंदन मुकुट धग नग पुनित धागे नगे पुनित धा कृतक तंत्र मंत्र जपति गणपति फणित धा कृतक फणित धा गति नाद अपरंपार गति निस देख नित नित धत्त धड़ धड़ धत्त जगन धड़ धा तंग तड़ तड़ नगन नग तिट धागिन धागे तिट धा दुर्ग दुर्गति नाशिनी दल असुर दल दल सुर मिलित दल शुंभ शुंभ काट मार बतान गावत तनक मेरे भुवन त्रिभुवन जयति जय जय जयति जय जयति जय सुर सकल नीलय ज्ञान गावत तैल जय मृदंगन तक दिंगन दिग नक दिन धा दिग नक दिन धा दिग नक दिन पखवाज, तबला आणि ढोलकी वादन कलेविषयी आणि आपल्या जीवन प्रवासाविषयी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद.